नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। पुरणपोळीसाठी सर्वात प्रथम आपल्याला डाळ शिजत घालावी लागणार आहे। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळ घालून घेऊया। ही डाळ एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे एका कुकरमध्ये 1 तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये ही डाळ घालून घेऊया। या डाळीच्या पाण्यापासून मला येळवण्याची आमटी करायची आहे, म्हणून मी जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, पुरणपोळ्यांना छान असा कलर येण्यासाठी यामध्ये पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा भरून तेल घालून घेऊया। तर घातल्यानंतर हा कुकर उचलून गॅसवरती ठेवून द्यायचा आहे। इथे जवळपास 10 मिनिटांनंतर या पाण्याला एक उकळी आलेली आहे। यावरती जो काही थोडासा फेस आलेला आहे तो फेस काढून घेऊया। पाण्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही डाळ मोठ्या आचेवरती शिजवून घ्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून कुकरला झाकण लावून 15 मिनिटांसाठी ही डाळ शिजू द्यायची आहे। पातेल्यापेक्षा कुकरमध्ये डाळ चांगली शिजली जाते व लवकर शिजते। डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे आपण पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घेऊया। या पुरणपोळीच्या कणकेसाठी आपण फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। बरेच जण या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैद्याचा वापर करतात। तसे पाहिले तर मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही। त्यामुळे जे पदार्थ आपण बिना मैद्याचेही चांगल्या प्रकारे करू शकतो त्या पदार्थांमध्ये मैदा घालायची अजिबातही गरज नाही। ज्याप्रमाणे आपण चपातीची सैलसर अशी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक न मळता थोडीशी घट्टसर अशी कणिक मळायची आहे। मळलेल्या कणकेवरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी कणिक भिजत ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिट डाळ शिजू दिल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। आता डाळ कशी शिजली आहे ते चेक करूया। तर ही डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे। तिचा अजिबात गाळही झालेला नाही व अजिबात कच्चीही राहिलेली नाही। येळवण्याची आमटी म्हणजेच कटाची आमटी करण्यासाठी या चाळणीमधून हे पाणी गाळून घेऊया व आपल्याला यामध्ये फक्त डाळच ठेवायची आहे। जवळपास 5 मिनिट तरी हे पाणी पूर्णपणे निथळू द्यायचं आहे। पुरणपोळीसाठी लागणारी डाळ खूप जास्त प्रमाणामध्ये शिजली तर पुरण खूप पातळ तयार होते व डाळ कमी प्रमाणामध्ये शिजली तर पुरण घट्ट तयार होते। तसेच पोळ्या लाटताना पोळ्या फुटल्या जातात। त्यामुळे पुरणपोळीसाठी लागणारी डाळ ही चांगल्या प्रमाणामध्ये शिजणे खूप गरजेचे असते। 5 मिनिटांनंतर यातील पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे। आता पुरण परतण्यासाठी इथे एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप थोडंसं वितळल्यानंतर यामध्ये डाळ घालून घेऊया। हे पुरण आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे। या डाळीमधील पाणी आपण पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। तरीही 2 ते 3 मिनिटांसाठी नुसतीच डाळच परतायची आहे व डाळ पूर्णपणे सुकी झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर इथे 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ घातलेला आहे। तुम्हाला यापेक्षा जर अधिक पोळ्या गोड हव्या असतील तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गूळ वापरू शकता, परंतु 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। या प्रमाणामध्ये पोळ्या जास्त गोडही होत नाहीत व पांचटही होत नाहीत। आता यामधील गूळ वितळू लागलेला आहे व पुरण थोडंसं पातळ असं होत चाललेलं आहे। पुरण पातळ होऊन आता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे व हलवताना एकदम जड जात आहे, म्हणजे आपलं पुरण चांगलं परतलं गेलेलं आहे असं समजावे। हे पुरण इतकं छान तयार झालेलं आहे की याला वाटायचीही अजिबात गरज नाही। आता गॅस बंद करून थोडंसं जायफळ आले किसायच्या किसणीने किसून घेऊया। तसेच यामध्ये अर्धा चमचा वेलची पूडही घालूया। तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर थोडीशी सुंठ पावडर पुरणामध्ये घातली तरीही पुरणाला खूप छान चव येते। तसे पाहिले तर हे पुरण वाटायची अजिबातही गरज नाही, परंतु आपण हे पुरण वाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे कुकरवरती एक पुरण वाटायची चाळण ठेवून दिलेली आहे व त्यावरती थोडंसं पुरण घालून असं फुलपत्राच्या साहाय्याने वाटून घेऊया।
पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते लवकरात लवकर वाटले जाते. अशा प्रकारे राहिलेले सर्व पुरण वाटून घेऊया. पुरण वाटून झाल्यानंतर कणिक भिजवत ठेवलेला अर्धा तास झालेला आहे. पोळ्या करायच्या आधी ही कणिक छान अशी मऊ लुसलुशीत बनवायची आहे. त्यासाठी इथे किचनच्या ओट्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे व त्यावरती अशी ही कणिक 5 मिनिटासाठी चांगली आपटून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण पाट्यावरती कणिक आपटतो त्याप्रमाणेच इथे कणिक आपटायची आहे. किचनचा ओटा चांगला घासून पुसून घेतलेला आहे. तुम्हाला जर ओट्यावरती कणिक आपटायला आवडत नसेल तर तुम्ही ते पाटा किंवा कणिक आपटण्यासाठी परातीचाही वापर करू शकता. अशा प्रकारे कणिक मऊ लुसलुशीत केल्यामुळे पुरणपोळ्या अगदी मऊ तयार होतात. ज्याप्रमाणे पुरणपोळीसाठी पुरण चांगलं शिजणं गरजेचं असतं त्याप्रमाणेच कणिकही चांगली मऊसूद असणेही खूप गरजेचं असते. त्यामुळे पुरणपोळ्या छान तयार होतात. तरी ते 5 ते 7 मिनिटानंतर कणिक छान मऊ तयार झालेली आहे. कणिक छान तयार झाल्यानंतर लगेचच आपण पुरणपोळ्या करून घेणार आहोत. जेवढ्या पुरणपोळ्या मी आत्ता करणार आहे तेवढेच पुरण इथे डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या कणकेचा छोट्या आकाराचा गोळा तोडून घेऊया. हा गोळा पिठामध्ये बुडवून त्याला थोडासा वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे व गोळ्याच्या थोडं जास्त पुरण घेऊन या कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे. पुरण भरल्यानंतर या उंड्याचं तोंड बंद करून एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घेऊन उंडा पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने पुरणपोळी कडेकडेने लाटून घ्यायची आहे. तसेच पुरणपोळी लाटताना पोळी उलटपालट करून लाटायची आहे. नाहीतर पोळ्या एका बाजूने मऊ होतात व दुसऱ्या बाजूने चपातीसारख्या तयार होतात. त्यामुळे पोळ्या लाटताना नेहमी उलटपालट करूनच लाटायच्या असतात. तसेच पोळ्या लाटताना खूप जास्त पिठाचाही वापर करायचा नाही. कमीत कमी पिठामध्येच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. पोळ्या भाजण्यासाठी पोळी लाटत असतानाच गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर तव्यामध्ये पोळी टाकून घेऊया. तव्यामध्ये पोळी टाकल्या लगेचच उलटायची नाही, तर 1 मिनिटानंतर पोळीवरती असे छोटे छोटे फोड येत आहेत. त्यानंतरच कडेकडेने तेल सोडून घ्यायचं आहे व पोळी हलक्या हाताने उलटण्याने उलटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही पुरणपोळीला तेलाऐवजी तूपही लावू शकता. पुरणपोळी नेहमी मध्यम आचेवरतीच भाजायची असते, त्यामुळे पुरणपोळी छान खरपूस अशी भाजली जाते. इथे या पुरणपोळीला दोन्ही बाजूने छान असा रंग आल्यानंतर पोळी अशी दुमटून घ्यायची आहे. पोळी अशी दुमटल्यामुळे पोळीचे काठ अजिबातही सुकत नाहीत. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पोळ्या करून घेऊया. तुम्हाला या पोळ्या पाहिल्याच लक्षात आलेलं असेल की आपल्या पोळ्या किती छान अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत ते. पुरणपोळ्या करताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर पुरणपोळ्या कधीही चुकणार नाही. जसे की पुरणपोळीसाठी लागणारी डाळ योग्य प्रकारे शिजणे आवश्यक असते. तसेच आपण जी कणिक मळतो ती कणिकही छान मऊसूत अशी करणेही गरजेचे असते. पोळ्या लाटताना पोळ्या उलटपालट करून लाटायच्या आहेत. एवढं सगळं करूनही कधीकधी पुरण खूप जास्त पातळ होते, तर अशा वेळेस पुरण वाटल्यानंतर ते पुरण तव्यामध्ये 5 मिनिटासाठी मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे पुरण घट्ट होण्यास मदत होते व कधीकधी पुरण खूप जास्त प्रमाणामध्ये घट्ट होते, तर अशा वेळेस पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी जी आपण गुळवणी करतो त्यातील 2 ते 3 चमचे गुळवणी पुरणामध्ये मिक्स करून पुरण थोडंसं मऊसूत असं तुम्ही करून घेऊ शकता. 1 वाटी हरभरा डाळ व पाऊण वाटी गुळापासून इथे जवळपास मध्यम आकाराच्या 12 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तयार झालेल्या पुरणपोळीतील एक पुरणपोळी आपण फोडून पाहूयात. तर तुम्ही ते पाहू शकता या पुरणपोळीचे पदर एकदम कागदासारखे पातळ झालेले आहे. तसेच पुरण शेवटपर्यंत चांगलं पसरलेलं आहे व पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत अशी बनलेली आहे. तर या होळीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या पुरणपोळ्या नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त